आज मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आपलं उद्घाटन याचं होईल, कारण मला वाटतं आपण एकदा कुठल्या कार्यक्रमाला आलो होतो महापौरांच्या त्यांचं स्थानापन्न करायचं, तर त्या दिवशी तुम्ही पत्रकार कक्षात आल्यानंतर मला सांगितलं, बघा ही पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे. आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी. मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे. आणि जसं माझं कामाची पद्धत आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं. म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो, आयुक्तांना धन्यवाद देतो. कारण शेवटी बघा, आपण सांगत असतो, सूचना देत असतो, पण तात्काळ त्याची कार्यवाही करण्याचं काम प्रशासन करत असतं. आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी अतिशय चांगलं पत्रकार कक्ष काय मोठाच आहे एकदम, महाराष्ट्रात असा कुठलाच नाही. केलं होतं त्याच्यानंतर अरे बाबा, जे कुठे नसतं ते आपल्याकडे लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी करायला लागेल. लाडक्या बहिणीने आमचा सरकार आणण्यामध्ये फार मोठा याचा आहे. आणि म्हणून अतिशय चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झाला आहे. लोक म्हणतात पुणे तिथं काय होणं, पण आता मी म्हणेन ठाणे तिथं काय होणं. आणि अशा प्रकारचा चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झाला आहे. आता तुम्हाला महासभेत वरती गॅलरीत बसण्याची गरज नाही, इथं स्पीकर आहे. आणि धावपळ पण कमी होईल. पत्रकार परिषद आपण जास्त थंड आहे, थंड होऊ नका एकदम लावले. नाही तर पत्रकार थंड पडला तर सगळं प्रॉब्लेम, बातम्या थंड होतील. पहिला वार्तालाप तुमच्यावरून सर्व पत्रकार आपल्या बांधव भगिनी यांना सगळ्यांना शुभेच्छा. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंतीच्या दिवशीच आपलं हे लोकार्पण झालेलं आहे. चांगला वापर याचा करा. आणि ठाणे शहर जसं बदलतं आहे, ठाणे शहरामध्ये मागच्या काही वर्षापूर्वीचं ठाणं आपण पाहिलं आणि आताचं ठाणं आपण पाहतोय, बदललेलं ठाणं पाहतोय. आणि कुठेही कोणी, आता मला मगाशी आनंद म्हणाला की कुठेही काय घार उडते ठाण्याशी आपली नाळ जुळलेली आहे. ठाणं आणि शिवसेना, ठाणं आणि आनंद दिघे साहेब, हे जे काही समीकरण आणि नातं आहे जुनं आहे, बाळासाहेब आणि ठाणं. त्यामुळे ठाण्यामध्ये आज ज्या पद्धतीने आपण विकास पाहतोय ते आज बदललेलं ठाणं, मेट्रो होते, इंटरनल मेट्रोचं काम सुरू होईल, त्याचबरोबर कोस्टल रोड होतोय, अनेक रस्ते होत आहेत, सगळं काय काय आणखी करतोय ना आपण, काय ते ट्विन टनेल आपण करतोय, ठाणे करतोय, ट्विन टावर तर तो आपला आहे ना, काय त्याचं नाव, ट्विन टावर नाही, तो कुठला आहे मोठा जगातला, आयफेल टॉवर सारखाच आहे. म्हणजे बघा ठाणं कुठं पोहोचतंय. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. नाही, आपण पॉट टॅक्सी वरतून कुठे मॉलमध्ये जायचं आहे तुम्हाला, डायरेक्ट तिथे कुठल्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जायचं आहे, पॉट टॅक्सी सगळे सुविधा करतो आपण. त्याच्यातला गाळ माती हजारो ट्रक काढले आणि तो स्वच्छ केला. त्यामुळे ठाण्यामध्ये असं कुठे काही होत नाही, ते ठाण्यात होत आहे. ठाण्यातून सुरुवात होते, नंतर सगळीकडे कनेक्टिव्हिटी सगळीकडे आहे ना. इकडचा माणूस कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे ठाण्याचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यांना. आणि आयुक्तांना देखील मनापासून धन्यवाद देतो.